काल पार पडलेल्या विधानसभा मतदानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। महत्त्वाची बाब म्हणजे यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती। या निवडणुकीत महिलांच्या मतदानाचं प्रमाण जवळपास 3% वाढलं। त्यामुळे सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती द्यायच्या याचा निर्णय लाडक्या बहिणींच्याच हाती आहे। महिलांच्या या वाढत्या मतदानाचा कुणाला फायदा होईल हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। पण या वाढलेल्या मतदानावर राजकीय नेत्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया। तेव्हा विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे। सरासरी 65% घरामध्ये हे मतदान झाल्याची माहिती मिळते आणि या 65% महिला मतदानाचं प्रमाण यंदा 3% वाढल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता जी आगामी काळामध्ये सत्ता स्थापन होणार आहे त्यामध्ये मात्र या लाडक्या बहिणींचाच मोठा वाटा असणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे, टक्केवारी वाढलेली आहे। आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते त्यावेळेस भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल। महिलांची टक्केवारी जास्त वाढण्याची शक्यता आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय, कारण आम्ही पण आता बूथचे जे सर्टिफिकेट्स गोळा केलेले आहेत तर मी जवळपास 25-30 मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली आहे। बघा, सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे। हां, हे आता परवा 72 तासांनी ठरेल ना, 72 तासांनी ठरेल। प्रचंड पैसे त्यांनी वाटलेले आहेत, पैशाचा पाऊस पाडलेला आहे, यंत्रणांचा गैरवापर केला आहे। तरीसुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे। आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं। आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवा आहे की अदानी राष्ट्र हवा आहे। मुंबईतल्या महिलांच्या मतदानाची टक्केवारी कशी होती आपण त्यावर एक नजर टाकूया। धारावीमध्ये पुरुषांचं मतदान झालेलं आहे 48.7%, तर महिलांचं मतदान झालंय 51.59%। सायन कोळीवाड्यामध्ये पुरुषांचं मतदान झाले 52.73%, तर महिलांचं मतदान झालंय 54.59%। वडाळ्यामध्ये पुरुषांचं मतदान झाले 58.17%, तर महिलांचं मतदान झाले 57.14%। माहीमध्ये पुरुषांचं मतदान झाले 59.67%, तर महिलांचं मतदान आहे 58.38%। तर वरळीमध्ये पुरुषांचं मतदान झालंय 52.39%, तर इथे देखील मतदान वाढलेलं आहे। महिलांचं 54.90% इतकं झालं आहे। तर शिवडीत पुरुषांचं मतदान झालंय 54%, तर महिलांचं मतदान झालंय 56.22%। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।